तू रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते मीडियावाल्यांपासून. तर आता इथे मीडियावाले राजा शिर्केंच्या घराकडे येतात बघा प्रेक्षक हो, आणि आता होर्डिंग्स वगैरे घेऊन आलेले असतात ते. तर आता त्या बायका वगैरे म्हणत असतात अर्णव राज शिर्के हाय हाय वगैरे म्हणत असतात आणि घोषणा करत करत येत असतात त्या. अर्णव राज शिर्के हाय हाय करत येतात त्या. अटक करा वगैरे म्हणत असतात आणि सगळे येऊन थांबतात त्याच्या घरासमोर. तर आता सगळे घरातले बाहेर येतात आणि बघायला लागतात काय चाललंय म्हणून. काय चाललंय हे असं म्हणतो अविनाश. तर लोक काय थांबतच नसतात. मिळालाच पाहिजे असं बोलत असतात ते काय काय. तर आता इथे तेवढ्यातच अविनाश फोन करतो आता इथे अर्णवला. तर आता सर असं म्हणते आता ईश्वरी मला जरा इकडे सोडाल का, थोडं काम होतं असं म्हणते ईश्वरी आता इथे अर्णवला. तर आता इथे तेवढ्यातच अर्णवला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. तर हा मामा बोल असं म्हणतो आता इथे अर्णव. कुठेच तो अर्णव असं म्हणतो आता इथे अविनाश. मामा असं म्हणतो आता इथे अर्णव. असं पॅनिक का होतोस तू असं म्हणतो तो. अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्या बंगल्याला. पत्रकारांचा गराडा पडलाय आणि काय लोक गोळा होऊन घोषणाबाजी करतायत असं म्हणतो तो. आणि मला सुचत नाही अरे तू लवकर ये असं म्हणतो इथे अविनाश. वॉट असं म्हणतो इथे अर्णव. पत्रकार हो हे बघ मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतोय पण अर्णव तू असशील तिथून अर्जंटली इथे निघून ये असं म्हणतो इथे अविनाश. तेवढ्यातच आता इथे त्याचा फोन पडतो खाली. एक मिनिट काय बोलतोयस तू, कसली घोषणाबाजी काय चाललंय का तिथे असं म्हणतो इथे अविनाश. फोन सुद्धा बंद झाला असं म्हणतो इथे अविनाश. हॅलो हॅलो असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे तेवढ्यातच त्याचा फोन बाद झाल्यामुळे आता अविनाश कॉल परत करूच शकत नाही अविनाश. बघा प्रेक्षक हो अर्णवला काय झालं सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. मामा म्हणत होते काहीतरी पत्रकार आले गॅस झालाय आणि घोषणाबाजी करतायत. कमॉन आपल्याला जावं लागेल असं म्हणतो आता इथे अर्णव. बघा प्रेक्षक हो तर आता इथे ईश्वरी बसते त्या गाडीमध्ये आणि आता दोघेही निघतात घरासाठी. सर पण एवढं काय झालंय की सगळे पत्रकार आपल्या घराबाहेर जमलेत असं म्हणते ईश्वरी. तेच तर कळत नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. व्हॉट द हेल इज रॉंग असं म्हणतो आता इथे अर्णव. मामा इतका पॅनिक झाला होता की तो फोनवर नीट बोललाच नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक हो मीडियावाले थांबलेले असतात तिथं. तर आता इथे शिर्के कॉल करतो अर्णवला कारण तो तिथे बघितलं असतं. बोला शिर्के असं म्हणतो. सर प्रॉब्लेम झाला असं म्हणतो. काय प्रॉब्लेम झाला शिर्के असं म्हणतो अर्णव. आपल्या ऑफिसच्या बाहेर मीडिया जमा झाल्या आणि लोकही जमले तसं म्हणतो तो आणि आपल्या सात्विक फॅशनच्या विरोधात घोषणा करतात असं म्हणतो तो. व्हॉट्स द मॅटर असं म्हणतो अर्णव. ते शलाका मर्डर केसच्या संबंध आपल्या ऑफिसशी जोडतात असं म्हणतो तो आणि तुम्ही कुठे असाल तिथून लवकर या असं म्हणतो तो. मी फोन ठेवतो आता इथे शिर्के. कुठे आहे अर्णव राज शिर्के, बोलवा त्यांना बाहेर असं म्हणतो आता इथे अविनाश. सात्विक फॅशन मध्ये महिला सुरक्षित नाही असं म्हणतो मीडियावाला. काम करणाऱ्या एका मुलीचा खून झाल्याने हे प्रकरण मुद्दाम लपवलं जात आहे. ही छोटी गोष्ट नाही आहे असं म्हणतो तो. काय म्हणायचं तुम्हाला याबद्दल असं म्हणतो तो. काय बोलताय तुम्ही आणि काय झाली पद्धत जा विचारायची असं म्हणतो अविनाश. जरा शांत असं म्हणतो तो. प्लीज असं करू नका, माझ्या अर्णवचा काही संबंध नाही असं म्हणते आता इथे आजी. तर हे बघा तुम्ही सात्विक फॅशन्सला उगाच बदनाम करताय असं म्हणते आता इथे वल्लरी. अर्णव राज शिर्के हाय हाय असं म्हणत आता बायका चालू होतात परत घोषणाबाजी करायला. मिळालंच पाहिजे असं म्हणायला लागतात ते. तर आता इथे थांबा थांबा म्हणत असतात पण कोणी ऐकतच नाही बघा प्रेक्षक होतो. यार आकाश सुद्धा येऊन थांबलेला असतो तिथे आता इथे. तर आता इथे तेवढ्यातच अर्णव येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव दोघंही कारमधून उतरतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव येतो. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो बघतो हे काय चाललंय म्हणून. तर आता दोघे घाबरतात ईश्वरी आणि अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता हाय हाय म्हणतच असतात ते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो स्टॉप इट असं म्हणतो आता इथे अर्णव माईक मध्ये. व्हॉट्स गोइंग ऑन असं म्हणतो तो. काय चाललंय काय असं म्हणतो तो. प्रश्न तुम्ही नाही आम्ही विचारणार राज शिर्के असं म्हणतो तो. तुमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सेफ्टीचा प्रश्न आहे हा असं म्हणते ती बाई. तर आता इथे ईश्वरी म्हणते व्हॉट. तर आता दोघींकडे बघतात. शलाका पाटलांचा खून झालाय तुम्ही मुद्दाम लपवला असं म्हणतो तो. आम्ही काय लपवलं नाही असं म्हणतो इथे अर्णव. मुळात त्याच्या खुनाशी माझ्या कंपनीचा काय संबंध आहे असं म्हणतो तो. असं कसं म्हणताय तुम्ही, तुमच्या ऑफिसमध्ये महिला सेफ नाही आहे कळतं का तुम्हाला असं म्हणतो तो. काय बोलताय तुम्ही असं म्हणतो अर्णव. कळतं का तुम्हाला असं म्हणतो तो. उत्तर द्या आम्हाला, उत्तर हवे असं म्हणतो तो. एवढी मोठी कंपनी आहे तुमची आणि तुमचे एम्प्लॉय असेच सेफ कसे असं म्हणते ती. हो तुम्हाला सगळी उत्तर मिळतील, वेळ तरी द्या असं म्हणते ती. आम्हाला प्रश्नाची उत्तर हवेत. शलाका मर्डर केस पासून तुम्ही आणि तुमची कंपनी स्वतःला असं लांब ठेवू शकत नाही. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर हवेत. बोला मिस्टर राज शिर्के असं म्हणतो आता इथे तो. अर्णव राज शिर्के हाय हाय असं म्हणायला लागतात आता लोक. अर्णव राज शिर्के हाय हाय. अटक करा असं म्हणायला लागतात. घोषणाबाजी चालू करतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे समोर अर्णवाडी ईश्वरी थांबलेली असतात. तर आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक हो जाते तिथून आणि आता ती फोन करते वाटतं कुणाला तरी. तर आता इथे ती फोन लावते बघा प्रेक्षक हो कुणाला तरी ईश्वरी. तर आता इथे ती शिर्केला फोन लावते. हॅलो शिर्के मी ईश्वरीला बोलते असं म्हणते ती. मला तुमची थोडी मदत पाहिजे असं म्हणते ती. आपल्या ऑफिसमध्ये महिलांसाठी जे रूल बुक आहे त्याची कॉपी मला घरी पाठवून देता का असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे मॅम पाठवतो असं म्हणतो तो. आणि एक मिनिट आपल्या ऑफिसमधल्या ज्या महिला कर्मचारी कामं करतात त्यांना जरा घरी पाठवून देता का प्लीज असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे मॅम लगेच पाठवतो असं म्हणतो शिर्के. थँक्यू असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ईश्वरीने डोकं चालवले आता इथे. तर आता इथे ईश्वरी परत अजून एक कॉल करते. हॅलो वनिता कशा, मी ईश्वरी राज शिर्के बोलते. आपल्या आश्रमातल्या काही बहिणींना तुम्ही लगेच प्लीज घरी पाठवून देता का असं म्हणते ईश्वरी. हो आज म्हणजे आत्ता लगेच असं म्हणते आता इथे ईश्वरी. थोडं अर्जंट आहे असं म्हणते ती.
हो थँक्यू असं म्हणते आता ईश्वरी. मी तुम्हाला ॲड्रेस लगेच पाठवते असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो राकेश खोलीत घुसलाय आता इथे ईश्वरीच्या आणि आता इथे तो शोधाशोध करायला लागतो बघा प्रेक्षक हो की कुठे ठेवलेत ते फाईल आणि मोबाईल म्हणून. तर आता त्याच्यासाठीच हे सगळं केलेलं असतं ना तो. तर आता इथे तो कपाट उघडून बघतो बघा प्रेक्षक हो आणि सगळं चाळमाळ करतो बघण्यासाठी की कुठे आहे ती फाईल म्हणून. तर आता काय सापडत नाही त्याला कपाटामध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता पॅनिक होत असतो आता इथे राकेश आणि सगळे कपडे बघा प्रेक्षक हो चाळमाळ करून टाकलेले असतो त्यांनी अर्णव आणि ईश्वरीचे. सर पोलिसांना ज्या शलाका पाटीलची बॉडी मिळाली आहे ती तुमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कामं करत होती खरं आहे का असं म्हणतो तो. पण ही गोष्ट आम्ही कधीच लपवली नाही असं म्हणतो तो. मग ती कुठे गेल्यानंतर कंप्लेंट करायची तुमची पद्धत काय असं म्हणतो तो. तर आता इथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतायत असं म्हणतो अर्णव आणि आम्ही त्यांना हवी ती सगळी मदत करतोय. काय अजून काय करायचं आम्ही असं म्हणतो तो. अर्णव राज्य शिर्के हाय हाय असं म्हणत असतात ती लोक. अटक करा म्हणत असतात ते. व्हॉट्स गोइंग ऑन असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी ते बघा प्रेक्षक हो मिस्टर राज्य शिर्के तुमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला अनसेफ आहेत हेच सिद्ध होत आहे असं म्हणतो तो. असं काही सिद्ध होत नाहीये असं म्हणते आता इथे ईश्वरी. आपण कोण असं म्हणतो तो. मी मिसेस राज्य शिर्के असं म्हणते आता इथे ईश्वरी. आता याच्या पुढे मी काय सांगते ना ते नीट ऐका असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो सगळं शोधत असतो आणि सगळं सामान त्यांचं खाली फेकत असतो बघा प्रेक्षक हो ईश्वरीचं आणि अर्णवचं. तर सगळीकडे तो शोधायचा प्रयत्न करतो कुठे आहे ते फाईल्स वगैरे आणि मोबाईल वगैरे. तर त्याला काही मिळतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता तो शोधत असतो बेडच्या बाजूच्या स्टूलवरती. अटक करा असं म्हणून घोषणाबाजी चालू होते परत. तर आता इथे काय समजतच नसतं काय बोलायचं अर्णवला आणि ईश्वरीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो एम्प्लॉई सगळे येतात बघा तेवढ्यातच. मिळालाच पाहिजे शलाका पाटीलला न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणत असतात. तर सात्विक फॅशनच्या महिलाचा खून झाला असं म्हणून विचार लागतात प्रश्न. याचा तुमच्याशी काही संबंध नाही आहे ना असं म्हणतो तो. व्हॉट असं म्हणतो आता इथे अर्णव. उत्तर द्या असं म्हणतो तो. मिस्टर अर्णव राजे शिर्के तुमचं असं गप्प बसणं बघून असं वाटतंय की शलाका पाटलाच्या कोणाशी तुमचा काहीतरी डायरेक्ट कनेक्शन आहे असं म्हणतो होता इथे तो माणूस. तर आता इथे वाईट वाटतं खूप अर्णवला आणि ईश्वरीला. अहो बोला काहीतरी असं म्हणतो तो. आहे ना डायरेक्ट कनेक्शन असं म्हणतो तो. शट अप यू बडी असं म्हणतो होता इथे अर्णव. तुम्ही मीडियाचं तोंड नाही बंद करू शकत मिस्टर राज्य शिर्के. आमच्या प्रश्नाची उत्तरं सोडून आम्हाला शटअप म्हणताय असं म्हणतो होता इथे तो. हे बघा तुम्ही असं हे बोलताय आम्ही चालू नाही देणार हे. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर हवे असं म्हणतो तो. होय होय असं म्हणतात ती लोक. तर आता इथे राकेश मात्र शोधत असतो बघा प्रेक्षक हो तो मोबाईल आणि ती फाईल. तर आता बेडवर शोधतो तो. तर आता त्याला सापडत नाही बघा प्रेक्षक हो कुठेच. तर आता इथे स्टूलच्या खाली बघायला लागतो. तर तिथेही काय सापडत नाही. तर आता बेडच्या खाली बघतो. तर आता तिथे पण त्याला काही सापडत नाही बघा प्रेक्षक हो. सगळं उचकटलं तरीही फोन मिळाला नाही असं म्हणतो तो. कुठे ठेवला असेल फोन असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे राकेश जातो बघा प्रेक्षक हो स्टडीकडे बघायला की तिथे आहे का म्हणून. तर तिथेही त्याला काही सापडत नाही बघा प्रेक्षक हो. खरं तर तिथेच खाली ड्रॉवरमध्ये असते ती फाईल आणि मोबाईल. पण मोबाईल मात्र त्यांनी दुरुस्त करायला घेऊन गेलेलं असतं. तर बहुतेक आता त्याला फाईल मिळू शकते. तर आता इथे तो बरोबर ड्रॉवर त्याला सापडतो बघा प्रेक्षक हो आणि ती फाईल आता तिथेच असते. तर आता फाईल सुद्धा सापडत नाही बघा प्रेक्षक हो राकेशला. कुठे गेला तो मोबाईल फोन असं म्हणतो होता इथे राकेश. काही करून तो फोन सापडायला हवा असं म्हणतो तो. फोन जर नाही सापडला तर यावेळी काही खरं नाही तुझं राकेश असं म्हणतो होता इथे तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो महिला सुरक्षित नाही त्या कंपनीत सोडू नका याला अटक करा असं म्हणतात ते. अर्णव राजे शिर्केला अटक करा असं म्हणतात ते. अटक करा असं म्हणून घोषणाबाजी करायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता एक बाई काळा लावून घेऊन येते आपल्या हाताला बघा प्रेक्षक हो. अर्णवला दिसते ती बाई. तर आता तिच्या हाताला काळा असतं बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरीला अजिबात आवडत नाही. तर आता तिला भीती वाटायला लागते येऊन फासणार की काय ते अर्णवच्या चेहऱ्याला म्हणून. तर आता इथे वल्लरीला पण काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे आजी आणि अविनाशला पण भीती वाटते ही बाई आता चेहऱ्याला लावणार अर्णवच्या म्हणून. तर अर्णवला मात्र खूप भीती वाटत असते आता इथे. काय करावं त्याला सुचत नसतो आणि शॉक्टमध्ये असतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे ईश्वरी पण शॉक्ट पोझिशनमध्ये असते काय करावं म्हणून. तर आता ती बाई येते आणि अर्णवला फासणार असते बघा प्रेक्षक हो ते काळं ती. तर आता इथे ईश्वरी वाचवते आणि पकडते त्या आईचा हात आता त्या बाईचा. तर ईश्वरी त्याला वाचवते. तर आता इथे ईश्वरी जोरात पकडते त्या बाईचा हात बघा प्रेक्षक हो. तर आता ती बाई बघते ईश्वरीकडे. तर आता ती बाई टशन देत असते बघा प्रेक्षक हो ईश्वरीला. तर आता ईश्वरी समोरून थांबते अर्णवच्या. तर आता इथे झटकते तिचा हात. बाजूला व्हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. खबरदार सरांच्या आसपास तरी फिरकला तर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती बाई पाठीमागे जाते बघा प्रेक्षक हो. अर्णव सर आमच्या बहिणीप्रमाणे काळजी घेतात असं म्हणते आता इथे एम्प्लॉई बघा प्रेक्षक हो. अर्धवट माहिती घेऊन माझा नवऱ्यावर केलेले खोटे आरोप खपवून घेणार नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. आम्ही सात्विक फॅशनच्या सुरक्षित आणि सुशिक्षित महिला कर्मचारी आहोत असं म्हणते ईश्वरी. ठाम उत्तर द्यायला आम्हाला सुद्धा चांगलंच जमतं असं म्हणते ईश्वरी. हे तुमच्यासारख्यांची ना
मन कळलंय तसं म्हणते ईश्वरी. म्हणून तुम्हाला चांगल्या माणसांचा तोंड काळं करावं असं वाटतं असं म्हणते ती. तुम्ही तुमच्या नवऱ्याची बाजू घेऊन बोलताय पण तुम्हाला माहिती नाही त्यांच्या ऑफिसमध्ये काय चाललंय असं म्हणते ती. हो असं म्हणते ईश्वरी. मला माहितीच नव्हतं असं म्हणते ती. पण मी जेव्हा ह्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची पीए म्हणून काम करायला गेले ना तेव्हा मला सगळ्या गोष्टी कळल्या असं म्हणते आता इथे ईश्वरी. आज तुम्ही मोठ्या बातमीसाठी आलाय ना सगळे असं म्हणते आता इथे ईश्वरी. आज तुम्हाला एक नाही अनेक मोठ्या बातम्या भेटतील असं म्हणते आता इथे ईश्वरी. चालवा दिवसभर ब्रेकिंग न्यूज असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्हाला माहितीये ह्या महिला कोण आहेत असं म्हणते आता इथे ईश्वरी. ह्या सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी आहेत असं म्हणते आता इथे ईश्वरी. अर्णव राज शिर्के उर्फ ASR आजपर्यंत बिझनेसमॅन म्हणून कसे होते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये पण ते माणूस म्हणून कसे आहेत हे आज समाज सगळ्यांना कळेल असं म्हणते आता इथे ईश्वरी. म्हणजे असं म्हणतात मीडियावाले म्हणजे एवढंच की कुणावरही एवढे मोठे आरोप करण्याआधी त्याची नीट माहिती काढायला हवी होती तुम्ही असं म्हणते आता इथे ईश्वरी. सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या एका मुलीचा खून झालाय ही छोटी गोष्ट वाटते तुम्हाला असं म्हणतो मीडियावाला. मी असं म्हणतच नाही असं म्हणते ईश्वरी. पण ऑफिस शिवाय सुद्धा प्रत्येकाला एक जिंदगी असते असं म्हणते ईश्वरी. आणि त्याचा संबंध असू शकतो ना या खुनाशी असं म्हणते ईश्वरी. शलाका पाटील एकटी राहत होती असं कळलंय. ऑफिस हे तिचं विश्व होतं असं म्हणायला हरकत नाही असं म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल म्हणून सांगते असं म्हणते ती. शलाका पाटील माझी चांगली मैत्रीण होती असं म्हणते ईश्वरी. तिचा नवरा तिचा घरदार तिचे दागिने सगळं विकून पळून गेला होता असं म्हणते ईश्वरी. आणि त्याला शोधतच ती इथपर्यंत आली होती असं म्हणते आता ईश्वरी. अतिशय शांत आणि कुणाच्याही अध्यात मध्यात नसणारी शलाका पाटील होती असं म्हणते ईश्वरी. ती नवऱ्याला खूप घाबरायची. त्यासाठी आम्ही वकिलाचा सल्लाही घेणार होतो आणि अचानक मला एका दिवशी तिचा मेसेज आला की ती गावी गेली आहे आणि तिला नवऱ्याने स्वीकारलंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. मला वाटलं की असेल तिच्या नवऱ्यासोबत सुखात असं म्हणते ईश्वरी. पण अचानक परवा तिची बॉडी मिळाली आणि आम्ही सगळेजणच शॉक्ड झालो असं म्हणते ती. हो असं म्हणते ईश्वरी. शलाका पाटील सात्विक फॅशनमध्ये काम करत होती पण ह्याचा अर्थ असा होत नाही की सात्विक फॅशन मधली कुठलीच महिला सुरक्षित नाही आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. मॅडम असं मीडियावाला तुम्ही आम्हाला टॉपिकशी डायव्हर्ट करताय असं म्हणतो. तुम्हाला पुरावे हवेत 1 मिनिट असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे फाईल घेऊन आलेले असतात एम्प्लॉई. तर आता इथे ईश्वरी देते लिहून आणि ती फाईल्स दाखवते तर त्यांना हे घ्या असं म्हणून देते ती. असले पुरावे असं म्हणते ती बाई. ह्यामध्ये सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी जे नियम आहेत असं म्हणते आता ईश्वरी. नीट वाचा असं म्हणते आता इथे ईश्वरी. सात्विक फॅशनमध्ये काम करणारी कुठलीही महिला संध्याकाळी 6 नंतर ऑफिसमध्ये थांबत नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. तिला घरी सोडण्यासाठी बस सर्व्हिस सुद्धा आहे. फ्री सर्व्हिस हो असं म्हणते ईश्वरी. अजून अनेक नियम आहेत. सात्विक फॅशनमध्ये काम करणारी महिला जेव्हा आई होते तेव्हा तिला पूर्ण 1 वर्ष भर पगारी रजा मिळते असं म्हणते आता इथे ईश्वरी. ज्या महिलांना लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी ऑफिसमध्ये प्ले एरिया सुद्धा आहे जिथे महिला त्यांना दिवसभर खेळायला सोडून दिवसभर काम करू शकतात असं म्हणते आता इथे ईश्वरी. एवढंच नाही तर मासिक पाळीच्या दिवसातही पहिले 3 दिवस महिलांना सुट्टी असते असं म्हणते ईश्वरी. आणि त्यांचा पगार कापला जात नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. बरोबर आहे असं म्हणतात आता इथे मीडियावाले आणि त्या बायका बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ऑफिसमध्ये काम करायला स्त्रियांना त्रास होऊ नये म्हणूनच हे नियम बनवले त्यांनी असं म्हणते आता इथे ईश्वरी. असं कुठल्या ऑफिसमध्ये ऐकलंय तुम्ही हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि हे सगळं ऐकून तुम्हाला अजूनही वाटतंय सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या महिला ह्या सेफ नाही आहेत असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्यांना त्रास होत नाही. मॅडम असं म्हणतो हा कागदावरचे नियम प्रत्यक्षात अंमलात आणले जातात की नाही हे कोणाला ठाऊक असं म्हणतो मीडियावाला. त्याबद्दल मी नाही ह्या सगळ्या जणी बोलतील असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर या पुढे या असं म्हणते आता ती. आणि आता घेऊन आलेली असते ती सगळ्या त्या बघा प्रेक्षक हो फिमेल एम्प्लॉईजना. तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही आहे. मीडिया तुमच्या समोर आहे. तुम्हाला जे वाटतंय ना ते अगदी खरं खरं सांगा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे त्या सगळ्या आलेल्या असतात. मला सांगा तर असं म्हणते ईश्वरी. सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला असं कधीही वाटलंय का की तुम्ही सेफ नाही आहात असं म्हणते ईश्वरी. अहो सात्विक फॅशन म्हणजे आमचं दुसरं घर आहे असं म्हणतात. आणि अर्णव सर हे आमच्या कुटुंब प्रमुख असं म्हणते आता इथे एक बाई बघा प्रेक्षक हो. आणि आपल्याच माणसांमध्ये तर अनसफाईचा प्रश्न येतच नाही असं म्हणते ती बाई. तर आता इथे खूप खुश होते बघा प्रेक्षक हो आजी. तर आता इथे गेले 5 वर्ष मी इथे काम करते आणि मला कधीच अनसेफ वाटलं नाही असं म्हणते आता इथे ती बाई. आमचं काही चुकलं तर सर चिडतात ओरडतात आमच्यावर पण तेवढी काळजी पण करतात. आणि मी तर हल्लीच जॉईन केलं आहे ऑफिसमध्ये. जे ऑफिसचे रूल्स आहेत ह्या ऑफिसमध्ये ह्या आधी कुठेच नाही पाहिले तसं म्हणते ती बाई. फ्रँकली स्पीकिंग असं म्हणते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळ्यांना खूप छान वाटतंय सगळं बघून. तर आजचा भाग इथे संपूर्ण बघूया. रेखामध्ये काय येते. अनाथ झालेले अर्णव सर अनाथ मुलांच्या आयुष्यात खुशी आणण्यासाठी अनेक अनाथ आश्रमांना डोनेशन्स देतात असं म्हणते ईश्वरी. आणि अनाथ मुलांना आजारपणा चांगली ट्रीटमेंट मिळावी म्हणून
अर्णव सर नेहमीच धडपडतात असं म्हणतो आता इथे एक माणूस. आता संपले प्रश्न असं म्हणते ईश्वरी. हे सगळे प्रश्न तुमचे नव्हते माहितीये मला असं म्हणते ईश्वरी. हे सगळं तुम्ही कुणाच्या तर सांगण्यावरून करताय ह्याचाही अंदाज आहे मला असं म्हणते ईश्वरी. नाण्याची एकच बाजू दाखवून भडकवणारी व्यक्ती कोण आहे? त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढण्याचं वचन आज मी स्वतःला देते असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.